संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। नागपुरात तणाव निर्माण झालेला आहे। घटनास्थळावरती पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा आहे। तर नागपुरातील महाल भागामध्ये तरुणांच्या 2 गटांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणं हे दुर्दैवी आहे। नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे, त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। नागपूरचे सगळे आमदार मंत्री हे सगळ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन करताना दिसत आहेत।